नमस्कार, मी श्रुती आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये. आम्ही चाललोय 2 दिवसाच्या छोटूशा फॅमिली ट्रिप वरती. कुठे चाललोय चला सांगते. 2 दिवसाच्या ट्रिपसाठी 4 लोकांचं एवढं सामान आहे आमचं. चला. आणि आम्ही जर्नीला सुरुवात केली. सगळ्यात आधी आणि महत्वाचं काम केलं ते म्हणजे पेटपूजा. ते झाल्यावर परत आम्ही जर्नी सुरू केली. जेव्हा डेस्टिनेशनवर पोहोचलो तेव्हा हे दृश्य बघून मन इतकं प्रसन्न झालं की सगळा थकवा निघून गेला. आणि अलिबागला पोहोचलो तेव्हा ऑलमोस्ट रात्र झाली होती आणि आमचा स्टे असा काहीसा दिसत होता. रात्र होती त्यामुळे डायरेक्ट आम्ही डिनर करायलाच गेलो. आम्ही गेलो होतो अलिबाग मधल्या शालिमार हॉटेलला. इथलं जेवण इतकं अप्रतिम होतं. इथली फिश थाळी तर मला प्रचंड आवडली. तुम्ही गेलात तर नक्की ट्राय करा. मग दुसऱ्या दिवसाची सुरुवात झाली ब्रेकफास्ट करून. ब्रेकफास्ट केल्यावर आम्ही गेलो बीचला. वेलकम टू डे 2. आम्ही चाललोय बीचला आणि आमच्या स्टे पासून बीच आहे वॉकेबल डिस्टन्स वरती, त्यामुळे आम्ही आम्ही चालत गेलो चाललोय. होतो नागाव बीचला आणि इथे पोहोचल्यावर तर इतकं भारी वाटलं मला की मी स्वतः एकटीच एन्जॉय करत होती. आणि मग काय, लहान मुलं असल्यावर आपण सुद्धा त्यांच्याबरोबर लहान होऊन जातो. सो आम्ही अद्वित बरोबर छान असं मातीमध्ये खेळलो आणि मग ऊन वाढलं होतं त्यामुळे रिटर्न येताना आम्ही सगळ्यांनी नारळ पाणी पिलं. आणि माझ्या स्टेपासनं कोळीनबाई जवळ होतं. आमचा प्लॅन होता इथे जेवण करण्याचा, पण तो फ्लॉप झाला कारण तिथे प्रचंड गर्दी होती. मग तिथल्याच जवळच्या एका छोट्याशा खानावळीमध्ये आम्ही जेवण केलं. ओके ओके होतं इथलं जेवण. आणि मग संध्याकाळी अद्वित त्याच्या एका मित्राबरोबर खेळत होता. हा त्याचा मित्र बनला होता. तिथेच आमच्या बाजूलाच त्यांची पण रूम होती. सो दोघं छान कार घेऊन खेळत होते आणि खूप मजा केली त्या दोघांनी सुद्धा. जिस्म तरशा हुआ दिल कशा दिल नशी संदली संदली मरमरी मरमरी. दुसऱ्या दिवशीचा डिनर करण्यासाठी आम्ही गेलो होतो अलिबाग मधल्या फेमस सन्मान रेस्टॉरंटला. इथे आम्ही बरंच काही ऑर्डर केलं होतं. सोलकढी, फिश फ्राय आणि प्रॉन्स आणि सगळं खूप अप्रतिम होतं. आणि सगळं जेवण झाल्यावरती मी ऑर्डर केली होती इथली कोकोनट जेली डेझर्ट म्हणून. आणि आय स्वेअर हे तुम्हाला दाखवण्यासाठी किंवा ही व्हिडिओ शूट करण्यासाठी मला इतकं स्ट्रगल करावं लागलंय की लिटरली माझ्या तोंडावरती दिसतंय. आणि फायनली एक 10-15 वेळा व्हिडिओ काढल्यानंतर हा एक मला शॉट मिळाला. सो पण ही ती जेली अप्रतिम होती, म्हणजे वर्थ इट होती. त्यानंतर घरी रिटर्न येताना आम्हाला एक फूड बाजार दिसलं होतं. सो तिथे आम्ही थांबलो होतो आणि तिथून सुद्धा आम्ही बऱ्याचशा गोष्टी घेतल्या होत्या आणि छान होत्या सगळ्या, म्हणजे आम्हाला खूप आवडल्या. आणि मग रिटर्न येताना लंच करण्यासाठी आम्ही थांबलो होतो ईट फिश नावाच्या रेस्टॉरंटला. आणि इथलं फूड आणि इथली वाईब एक नंबर आहे. तुम्ही जर का अलिबागला गेलात तर नक्की इथे एक तरी लंच किंवा डिनर काहीतरी करा. आणि मग शेवट केला आम्ही डेझर्ट खाऊन आणि घरी यायला निघालो. आणि घरी येताना तर बापरे प्रचंड ट्रॅफिक लागलं होतं. सो फायनली एकदा जे आम्ही घरी पोहोचलो आणि आमच्या ट्रिपचा दी एंड केला. सो भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन व्लॉग मध्ये. ओके बाय.